नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता वल्लरी समोर मात्र नम्रता आणि ह्या आकाश यांचं वेगळंच एक सत्य आल्याने वल्लरीने आता एक खूप मोठा असा निर्णय घेतलेला आहे. कारण आता ह्या नम्रताला आकाशच्या आयुष्यातून काढण्यासाठी नम्रताला मारण्याचा प्लॅन मात्र तिने केलेला असतो. परंतु आता नम्रताला मारायला गेलेल्या वल्लरीचं एक सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर कसं येते आणि अर्णव ईश्वरी वल्लरीला कसा धडा शिकवतात आणि आकाशसुद्धा, हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून तोही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. तेव्हा चला तर मित्रांनो, कशाला वेळ वाया घालवतात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं नातं तुटावं यासाठी ही वल्लरी प्रयत्न करते, परंतु तिचा एकही प्लॅन काही सक्सेस होत नसतो. आता सुप्रियाच्या आणि आता अर्णवच्या वडिलांच्या त्या भूतकाळाने मात्र आता हे नातं नक्की तुटेल आणि ही ईश्वरी कायमची घराच्या बाहेर जाईल असं आता वल्लरीला वाटत असतं. आणि आपण जे काही पाप केलेलं आहे तर त्या पापाबद्दल कुणाला काही न माहिती होता, जसा वल्लरीने प्लॅन करून अर्णवच्या आईवडिलांचा संसार मोडला, तसा अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा संसार मोडून सगळी काही प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावावर होईल असा तिचा डोळा असतो. परंतु आता मात्र जी काही मुलगी आता ह्या आपल्या आकाशच्या आयुष्यामध्ये येत आहे आणि ती म्हणजे आता ह्या बळजबरी सुनबाईंच्या बहीण. आणि काही झालं तरी आता ह्या बळजबरीच्या सुनबाई तर एकतर अगोदर घरात घुसल्या आणि त्यांना तर घराच्या बाहेर काढण्यासाठी आता मी इतके प्लॅन करते पण एकही प्लॅन काही सक्सेस होत नाही. म्हणून आता वल्लरी मात्र आपल्या आकाशच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या नम्रताला अगदी गुंडांना मारण्याची सुपारी देते, तिचा फोटो वगैरे गुंडांना दाखवते. तेव्हा आता नम्रता ही काही झालं तरी ही आपल्या घरात यायला नको. एकतर आता ही बळजबरीची सुनबाई तर आलीच, तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी इतके प्लॅन करते, एकही प्लॅन काही सक्सेस होत नाही. म्हणून आता वल्लरी खूप टेन्शनमध्ये असते. आणि त्यात म्हणजे वल्लरीच्या एका मैत्रिणीने वल्लरीला फोन करून सांगितलेलं असतं की तुमचा मुलगा एका त्या फालतू मुलीसंग मात्र गप्पा गोष्टी करत होतात आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये ती ऑर्डर द्यायला सुद्धा तो चक्क आला होता. आणि असे मात्र जेव्हा कानभरणी केली जाते तेव्हा आता वल्लरी लगेच आता आकाशला त्याचा जाब विचारते. परंतु आकाशला मात्र आपल्या आईचं वागणं काही पटत नसतं आणि अविनाश मामाला मात्र माहिती आहे की वल्लरी काय काय करू शकते. कारण या अगोदर सुद्धा तिने आता अर्णवच्या आईला आणि वडिलांना त्रास देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यावेळेस आता अर्णवच्या आईला आत्महत्या करायची होती त्यावेळेस मात्र आता अर्णवच्या आईने आपले सगळे दागदागिने, आपली सगळी काही अगदी पैसा अडका आहे तर तो वल्लरीच्या ताब्यात दिलेला असतो. आणि जेणेकरून आपल्या अर्णव आणि अंजली यांचा सुखाने अगदी सांभाळ वल्लरी करेल त्यांच्या शिक्षणासाठी. आणि तरीसुद्धा आता ह्या वल्लरीने अगदी पैशाला लालची होऊन सगळं काही अगदी घेतलेलं असतं. आणि शेवटी अर्णवच्या समोर तिनेच मात्र आता सांभाळ केला असं सांगितलेलं असतं. आणि हेच वल्लरी आता कायम लपवत आलेली असते. त्यामुळे अर्णव मात्र आता वल्लरीचा मान ठेवत असतो. परंतु आता आपल्या आईच्या मृत्यूला कारणीभूत असणारी वल्लरी आहे हे जेव्हा सत्य आता अर्णवसमोर ईश्वरी आणणार आहे त्या दिवशी अर्णवच्या डोळ्यावर जी काही विश्वासाची पट्टी बांधणारी ही आता मामी आहे तर ती मामीचा अगदी तो लपलेला एक अगदी चेहरा मात्र आता अर्णवसमोर येणार आहे. कारण आता जेव्हा तिने नम्रताला मारण्याची सुपारी दिलेली असते आणि त्याच वेळेस आता नम्रता बिचारी ही घरी असते आणि आता ती मात्र आपल्या या क्लाउड किचनमध्ये जायला निघालेली असते. आकाश तिला फोन करून विचारतो की नम्रता कशी आहेस. तेव्हा आता नम्रता खुश होऊन आकाशशी गप्पा गोष्टी वगैरे करते. तर आकाश म्हणतो की हे बघ, आता मात्र मी तुला भेटायला आत्ताच्या आत्ता येत आहे, मला तुला खास एक सरप्राईज द्यायचं आहे. आता नम्रता ते ऐकून खुश होते. नम्रता म्हणते की कसलं सरप्राईज. आता आकाश म्हणतो की हे बघ, मी तुला ते आत्ता नाही सांगू शकत, भेटल्यानंतरच मी तुला नक्की देईल. आकाशला मात्र आज नम्रताला प्रपोज करायचं असतं म्हणून त्याने खास प्लॅनिंग केलेलं असते आणि प्लॅनिंग करून आता नम्रताला एका ठिकाणी भेटायला बोलावलेलं असतं. तेव्हा आता नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर, तुम्ही मात्र मला भेटायला
इकडे क्लाउड किचनमध्येच या, कारण माझा बरेचसे काम बाकी आहेत आणि तेथे आल्यानंतरच आपण छान गप्पा गोष्टी करूयात. त्यावर आता लगेच आकाश म्हणतो की बरं ठीक आहे नम्रता, मी तेथेच येतो. आता आकाशने मात्र नम्रताला जी काही ओढणी हवी असते, आता जेव्हा नम्रता आणि आकाश यांची पहिल्यांदा एका बाजारात भेट झालेली असते आणि नम्रताला जी ओढणी आवडलेली असते तर ती ओढणी मात्र आकाश घेतो आणि ती ओढणी आणि आणखीन काही छान असे म्हणजे फुलांचे गुच्छ वगैरे आहे आणि प्रपोज करण्यासाठी काय काय होतं म्हणजे घेऊ असं मात्र आता ह्या आकाशला झालेलं असतं. आकाश इतका खुश असतो. आकाश मात्र खुश होऊन अगदी छान असा तयार होऊन गेलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे नम्रता ही किचनवर क्लाउड किचनवर आलेली असते आणि तेथे मात्र आता ह्या वल्लरीने आता त्या गुंडांना पत्ता दिलेला असतो की काही झालं तरी मात्र आता हे नम्रता वाचली नाही पाहिजेल. तर आता मात्र हे सगळं काही अगदी बघण्यासाठी मात्र आता आकाश ऐनवेळेस तेथे येतो. ते गुंड मात्र जेव्हा तेथे नम्रताला त्रास देण्यासाठी येतात, आता त्रास देण्यासाठी आल्यानंतर मात्र आता नम्रता म्हणते की तुम्ही कोण आहात. तेव्हा ते गुंड म्हणतात की तुम्हाला काय करायचं, जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते आम्हाला करावं लागेल. आणि लगेच विचारतात की राजशिर्क्यांच्या घरामध्ये अगदी घुसणारी तूच मुलगी आहे. तर नम्रता विचारे की ते तुम्हाला नक्की काय हवं आहे, तुम्ही का असं बोलतात. आता काही झालं तरी नम्रताला अगदी ते छेडछाड करायला सुरुवात करतात. त्यानंतर मात्र आता नम्रता म्हणते की तुम्ही कोण आहात नक्की. परंतु आता ते गुंड मात्र आता म्हणतात की हे बघ, आता त्या आकाश राजशिर्क्यांच्या म्हणजे आयुष्यातून जर चालती झाली नाही तर मात्र तुझी काय अवस्था होईल तुला माहिती होणार नाही. आणि त्याच वेळेस तेथे आकाश आलेला असतो. आता आकाश मात्र सर्व काही बोलणं ऐकतो. आकाश म्हणतो की नक्की आता ही कुणाची गुंड माणसं आहेत, कोणी पाठवलेली आहे. आता तू नम्रताला खुणावतो आणि हे सर्व नक्की कोणी करण्यासाठी सांगितले हे मात्र अगदी त्या गुंडांना माहिती नसतं. आकाश मात्र आता तेथे बाजूलाच थोडासा लपतो आणि त्याच वेळेस आता वल्लरीचा फोन येतो. आता वल्लरीचा फोन आल्यानंतर मात्र आकाश सर्व काही वल्लरीचं आणि त्या गुंडांचं सगळं काही ऐकून घेतो. म्हणजे आता हे सगळं काही मॉमने करण्यासाठी सांगितलं, नम्रताला त्रास देण्यासाठी. हे आता आकाशला माहिती होतं. आकाशला खूप राग येतो. आकाश मात्र त्या गुंडांना चांगला मारतो आणि लगेच अर्णवला फोन करतो. अगोदर अविनाश मामाला फोन करून सर्व काही सांगतो. अविनाश मामा म्हणतो की आता ह्या वल्लरीची ही म्हणजे हा तिथपर्यंत पोहोचले का, आता मात्र मी तिला नाही सोडणार असे मात्र आता ह्या अविनाश मामाने ठरवलेलं असतं. काही झाले तरी आता ह्या वल्लरीला जाब विचारायचा नाही, तर ही वल्लरी आणखीन काय करेल माहिती नाही. कारण या अगोदरसुद्धा मात्र आता भरपूर वेळेस त्रास मात्र ह्या वल्लरीने दिलेला आहे. आता अर्णवच्या आईवडिलांना सुद्धा तिने असंच त्रास देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण काही झालं तरी आता शेवटी हिला जाब विचारावंच लागेल. आणि त्यानंतर मात्र आता जेव्हा नम्रता खूप घाबरलेली असते आणि ते नम्रता अगदी त्या गुंडांना धमकावत असते की काही झालं तरी मी आता तुम्हाला नाही सोडणार. त्यानंतर आकाश त्या गुंडांना मारतो आणि नम्रताला म्हणतो की नम्रता तू घाबरू नकोस. आता नम्रताला खूप भीती वाटत असते की आकाश सरांना जर आता ह्या गुंडांनी काही केले तर. तेव्हा आता त्या गुंडांना चांगलंच मात्र आकाश मारतो आणि मारल्यानंतर मात्र आता जेव्हा ते गुंड हे सगळं काही अगदी आकाश त्यांनी विचारलेलं असतं की तुम्हाला कोणी हे सर्व करण्यासाठी सांगितलं, नम्रताला त्रास कोणी देण्यासाठी सांगितला. तेव्हा आता ते गुंड मात्र आता वल्लरीचं नाव घेतात आणि वल्लरीचं नाव घेतल्यानंतर मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आकाश म्हणतो की म्हणजे आईची इतकी मोठी हिंमत झाली, आईला हे सर्वाचं उत्तर द्यावेच लागेल, कारण नम्रताच्या जीवाशी मात्र आता ही खेळली. काही झाले तरी आता आईला सगळं काही अगदी कारस्थान करण्यामागे का हे केलं हे विचारावं लागेल. तेव्हा आता नम्रता बिचारी खूप घाबरते. नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर, प्लीज मला यापुढे तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा आकाश म्हणतो की नाही नम्रता, मी आज तुला माझ्या प्रेमाचं प्रपोज करतो. मी तुला अगदी सुखात ठेवेल, तू आईची काही काळजी करू नको. आता मात्र ईश्वरी वहिनी आता आईला सगळं काही समजावेल. त्यानंतर मात्र आता आकाशा म्हणजे तिला प्रपोज वगैरे करतो आणि तू काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, काही होणार नाही, चल मी नम्रता तुला घरी सोडतो. आणि त्याने ती ओढणी वगैरे आणलेली आहे तर ती मात्र नम्रताला देतो. नम्रता आता खूप घाबरलेली असते. तिला असं वाटतं की आता काय करावं.
आणि एकतर आता आईबाबांना हे सर्व माहिती झाले तर आईबाबा यांना आणखीनच टेन्शन येईल. नक्की आता काय करावं. आता ईश्वरी ताईलाच हे सर्व सांगावं लागेल. म्हणून ती आता ईश्वरीला घाईने फोन करते आणि ईश्वरीला ही सर्व काही सांगते. तेव्हा आता ईश्वरीला खूप मामीचा राग येतो. ती म्हणते की आता मात्र मामीला या सगळ्याचा जाब विचारावाच लागेल. काही झालं तरी मामी का असं वागल्यात, मला तर त्रास देण्यासाठी मागे पुढे काही बघत नव्हत्या, परंतु आता मात्र नम्रताच्या सुद्धा मागे पुढे त्या लागल्यात. आता काही झालं तरी त्यांना नाही सोडायचं. किती काही झालं तरी आता मामीला ह्याचा जाब विचारावाच लागेल. त्यानंतर आता आकाश इकडे नम्रताला घरी सोडतो आणि आईला ह्या सगळ्याचा जाब विचारायला येतो. तेव्हा आता आकाश आणि वल्लरी या दोघांमध्ये खूप असं भांडण होतं. आता मात्र अविनाश मामा आकाशला म्हणतो की तू काही टेन्शन घेऊ नको आणि वल्लरीच्या वागण्याकडे लक्ष देऊ नकोस. ती तसलीच बाई आहे, तिला मात्र कारस्थान करण्यामागेच तिचा हात असतो. तेव्हा आता आकाश अविनाश मामाला सर्व काही सांगतो. कारण आज मात्र नम्रताच्या जीवाला धोका निर्माण केला गेला असता. कारण आता आईने मात्र नम्रताला अगदी त्या गुंडांना मारण्याची सुपारी दिली होती. हे ऐकल्यानंतर आता अविनाश मामाला खूप राग येतो. अविनाश मामा म्हणतो की काही झालं तरी वल्लरी, तू आता असं कोणाच्याही जीवाशी नाही खेळू शकत. तू जे काही वागते ना ते पूर्ण चुकीचं आहे. तू असं नाही करू शकत. त्यानंतर मात्र आता ईश्वरीला जेव्हाही समजते तर ईश्वरी त्या सगळ्याचा जाब मात्र आता वल्लरी मामीला विचारते. तेव्हा आता वल्लरी अगदी जे काही 15 वर्षीचं भयानक सत्य आहे तर ते मात्र ईश्वरीच्या तोंडून निघून जातं. कारण आता लगेच ती म्हणत असते की तुझी आईच अगदी कोणत्या थराला गेली. त्यामुळेच मात्र अर्णव आणि ह्या अंजलीचा जे काही आईवडिलांचा संसार आहे तर तो संसार मात्र मोडला तुझ्या आईमुळे. तेव्हा आता ईश्वरी विचार करते की मामीला मात्र हे सर्व कसं माहिती झालं आणि माझी आईच यातमध्ये होती म्हणजे नक्की हे मामीला कसं माहिती. आणि त्यावरून मात्र ईश्वरीला आता वल्लरी मामीचा डाऊट येतो आणि हे सगळं काही वल्लरी मामीने केलेलं आहे हे मात्र आता ईश्वरीच्या लक्षात येते. ईश्वरी मात्र आता वल्लरीला धमकावते. यापुढे मात्र जर आता नम्रताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मामी मी तुम्हाला नाही सोडणार. काही झालं तरी आता तुम्ही असं नाही करू शकत असे मात्र आता ईश्वरी चांगली धमकावते. आणि जर माझ्या नम्रताच्या वाटेला गेला तर मात्र माझ्याशी गाठ आहे आणि मला जे काही त्रास द्यायचा आहे तर तो माझ्याशी. परंतु आता नम्रताला त्रास देण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. आणि आता मात्र नम्रता आणि आकाश या दोघांचं प्रेम असेल तर ते अर्णव सर स्वतः बघून घेतील की काय निर्णय घ्यायचा आहे तो. तुम्हाला मात्र मध्ये पडण्याची काही गरज नाही. तेव्हा आता आकाश आणि अविनाश मामासुद्धा आता वल्लरीला चांगलं सुनावतात. तेव्हा आता मित्रांनो, नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न पार पडण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी एकत्र येऊन काय प्रयत्न करतात आणि घर सोडून गेलेल्या आकाशला मात्र ईश्वरी कशी परत घेऊन येते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.